नमस्कार. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण असूनही चांगली नोकरी मिळवणं आव्हानात्मक झालं आहे. अशावेळी अनेक तरुण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात, पण भांडवल नसल्यामुळे त्यांची पावलं मागे पडतात. पण आता काळजी करू नका. महाराष्ट्र सरकारने भटक्या, विमुक्त जाती आणि जमाती प्रवर्गातील बेरोजगार तरुणांसाठी एक क्रांतिकारी योजना आणली आहे. ती म्हणजे वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना. या योजनेतून तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज कसं मिळेल पाहूयात आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये. 1. 10 लाखांपर्यंत मदत आणि व्याज परतावा लाभ. शेतकरी आणि तरुण मित्रांनो, जशी मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ ही योजना आहे, तशीच ही योजना व्हीजेएनटी प्रवर्गासाठी काम करते. कर्जाची मर्यादा. तुम्ही कोणत्याही स्वतंत्र व्यवसायासाठी किंवा शेतीपूरक उद्योगासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. बिनव्याजी स्वरूप. ही एक व्याज परतावा योजना आहे, म्हणजे तुम्ही बँकेचे हप्ते नियमित भरले की त्यावरील व्याजाची रक्कम महामंडळ थेट तुमच्या खात्यात जमा करतं. यामुळे कर्जदारावर व्याजाचा बोजा पडत नाही. 2. पात्रता निकष. कोणाला मिळणार लाभ? अर्जदार महाराष्ट्र राज्यातील व्हीजेएनटी प्रवर्गाचा असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तुमचा सिबिल स्कोअर चांगला असावा आणि तुम्ही कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावे. कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्ज करण्यापूर्वी तुमची डिजिटल कागदपत्री तयार ठेवा. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, जातीचा वैध दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणि बँक पासबुक यांचा समावेश आहे. 1. ऑनलाईन रजिस्ट्रेशन. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली नोंदणी करा. 2. कागदपत्रे अपलोड. सर्व आवश्यक स्कॅन केलेली कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करा. 3. संमतीपत्र. कागदपत्रांच्या तपासणीनंतर महामंडळ तुम्हाला LOI देईल. 4. बँक मंजुरी. हे पत्र घेऊन तुम्ही जवळच्या बँकेत जा. बँक तुमच्या व्यवसायाची खात्री करून कर्ज मंजूर करेल. 5. व्याज परतावा. कर्ज मिळाल्यावर नियमित हप्ते भरा. व्याजाचे पैसे महामंडळ तुमच्या खात्यात ट्रान्सफर करेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास वसंतराव नाईक महामंडळाची ही योजना बेरोजगार व्हीजेएनटी युवकांसाठी स्वावलंबी होण्याचं एक मोठं साधन आहे. कष्ट करण्याची तयारी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी उद्योजक होऊ शकता. मी रुचिता या माहितीसह इथेच थांबते. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.